एक गोष्ट प्रावीण्य मिळवलंय, आपल्या फिजिकल फिटनेसमध्ये सातत्याने भर देणारे चांभारलीकर, ज्यामध्ये एक नाव सातत्याने घेतलं जातं आणि तो मैदानाच्या आतमध्ये संदेश मुंडेला आपण पाहतो. खेळपट्टी थोडीशी ओलसर आहे, या कारणास्तव टॉस जिंकल्यानंतर जिथे अन्वी एंटरप्राइजेस नारायणगाव या टीमने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉस जिंकल्या प्रथमतः आम्ही बॉलिंग करू हा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा आणि तथा आपल्या बेदरकार फटकेबाजीसाठी जाणला जाणारा संदेश आघाडीला बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. सागर बलकावडे जिथे मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. संदेश मुंडे नॉन स्ट्राईकला, तर पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती अमोल वाडवळ याला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. अमोल वाडवळला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सामन्याला सुरुवात होईल. माणगाव तालुक्यातील एक आयकॉन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि तोच अमोल वाडवळ गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पहिल्या सामन्याकडे आपण वळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जिथे अन्वी एंटरप्राइजेस नारायणगाव या टीमने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिला बॉल अमोल वाडवळ ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. पहिल्याच बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला चौकार येत असताना इथे पाहायला मिळतोय आणि सुरुवात दमदार झाली आहे. सागर बलकावडे ज्या रीतीने त्याने सुरुवात केली आहे, फॅन्टास्टिक स्टार्ट, अप्रतिम सुरुवात इथे संघाला मिळून त्याने दिली आहे. पुढचा बॉल स्लॉट मध्ये आलाय आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय टोलेजंग फटकेबाजी, षटकार. मिळाला 10 ऑन दी बोर्ड. सागर बलकावडे जणू काय सेट दोन आलाय गावामधून. बॅट जणू काय चार्जिंगला लावली होती की काय त्याने रात्रभर. सुरुवातीच्या पहिल्या दोन बॉलवरती दोन उत्तुंग फटके त्याने इथे केलेले पाहायला मिळालेत. आकर्षक सुरुवात, स्वप्नवत सुरुवात, ब्राईट स्टार्ट. 10 धावा धावलकावरती आल्या. 10 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू अमोलचा, यावेळेला थिकेज आउटसाइड एज घेतली, पाठीमागे चाललाय बॉल. संदेश मुंडेचे हात शिवशिवले असतील. ज्या रीतीने सुरुवात झाली, ज्या रीतीने मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली. नॉन स्ट्रायकर एंडकडून तो पाहत होता. 11 धावा धावलकावरती पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपला. 11 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. ज्याला आपण स्वप्नवत सुरुवात म्हणतो, एक आश्वासक सुरुवात म्हणतो, जी सुरुवात इथे मिळालेली पाहायला मिळाली. संदेश मुंडे जिथे स्ट्रायकर एंडला जो मात्र पाहायला मिळेल, खालापूर विभागातील आणखीन एक मातब्बर असा खेळाडू, एक सातत्याने एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलं, परंतु डावखुऱ्या हाताचा तितकासा विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, तो संदेश. खोलातला बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर, सिंगल मिळेल. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. एकेरीच्या मदतीने 12 धावा धावलकावरती पाहायला मिळतात. 12 ऑन दी बोर्ड. सुरुवात चांगली झाली आहे. टॉस हारलेत, परंतु तासगाव संघाने इरादे चांगले दाखवलेले पाहायला मिळालेत. एक दर्जेदार सुरुवात धावलकावरती धावा, जिथे मात्र 12 पाहायला मिळतात. 12 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. चालू तर चालू काय, हाता तोंडाशी आलेला घास इथे हिसकावून घेतला गेलाय. सकाळी सकाळच्या प्रहरी अंघोळ करताना ओला साबण हातामधून जसा निसटतो ना, तशा रीतीने कॅच सोडलीये. देवाला द्यायला, परंतु पदर नाही आहे घ्यायला. या गोष्टी व्हायला नकोत. खरं तर कॅचेस व्हायला हव्यात क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. टेक द कॅचेस, विन द मॅचेस. पकडू कॅच, जीतो मॅच. हे प्रूव्ह अप्स आहे. यावेळेला डाऊन ग्राउंड केला, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक तैनात. चौदा धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावलकावरती आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला 14-0. टॉस आल्यानंतर तासगाव संघ बॅटिंग करत होता आणि मैदानावरती 14 बनलेल्या पाहायला मिळाल्यात विदाउट लॉस.
पहिलं षटक आयकॉन खेळाडू जो मात्र मानगाव विभागातील आणि कोलाडच्या शेजारी असणाऱ्या घोटवळ गावच्या गोलंदाजाने हाताळलं, परंतु इथे पुन्हा एकदा आपण बॅटिंग पावले घेण्यात आलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या अंती 14 धावा धावलकावरती आहेत. चौदा धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. 14 ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. विशाल बांधळेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. कर्णधार नव्हे तर विशाल बांधलेला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. 14 आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 14 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात विदाउट लॉस. संदेश मुंडे इथे मात्र बँग ऑन टार्गेट. लाकूड तोड गोलंदाजी. पहिला धक्का. संदेश मुंडे बाद. पहिला धक्का लागला. विशाल वाळंज आला आणि त्याने मात्र पहिल्या बॉलवरती ती विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाले. विशाल वाळंजे जिथे मात्र पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करत असताना त्याला आपण पाहत आहोत. कमी गतीचा बॉल टाकला. स्लोअर वन होता आणि जिथे डॉमिनेट केलं बॅटरला. पहिला मोठा धक्का लागला. पहिला फलंदाज जो मात्र संदेश मुंडेच्या रूपात दुविधा मनस्थितीमध्ये येत असताना पाहायला मिळाला. रजत मुंडे असू द्यात किंवा संदेश मुंडे यांना स्लोअर वन पिक करण्यासाठी नेहमीच अवघड जात असताना पाहायला मिळालंय. नवीन बॅटर मैदानावरती जतीन कदम बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. जतीन कदम दुसऱ्या क्रमांकावरती आणि एकंदरीत तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण त्याला पाहत आहोत. धावलकावरती 14 बनल्यात. जतीन बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झाला. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट प्राप्त केली विशाल. विशाल एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. विशाल वाळंजेचा पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. यावेळेचा बॉल एक्सा कव्हरला. लॉफ्टेड कव्हर ड्राय. डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. हा आलाय पहिल्याच बॉलवरती सणसणीत चौकार. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. पहिला बॉल फेस करत असताना रडार मध्ये स्लॉट मध्ये आला आणि धावा इथे मात्र गोळा केलेल्या पाहायला मिळाल्यात. 18 धावा धावलकावरती विशाल वांदळे गोलंदाजी करतोय. त्याच्यावरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न जतीन कदम. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. स्लोअर वन. ह्या खेळाडूकडे कारगत राहिलाय. याआधीही ऑफ ब्रेक वरती विकेट प्राप्त केली होती. लेफ्ट हँडर बॅटरसाठी लेग ब्रेक होता जो मात्र रीड करू शकला नाही. थेट यष्टांमध्ये आढळला. हा लेग कटर पाहायला मिळाला होता. पडल्यानंतर बाहेर निघाला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. पुढचा बॉल विशाल. या बाला लिडिंग एज. चेंड हवेमध्ये वॅकन्सी एरियाचे क्षेत्ररक्षक दूर राहिला. एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होतोय. सेकंड रन वेगाने कंप्लीट होत असताना इथे पाहायला मिळते. धावा आल्या तर 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 20 धावा धावलकावरती आहेत. 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. पहिला धक्का लागला. पहिल्याच बॉलवरती विशालने संदेश मुंडे नावाचा अडचण दूर केलं. आघाडीचा फलंदाजाला बाद केलं. 20 धावा धावलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना स्विचित करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. राईटी बॅटर लेफ्टी बनला आणि याच कारणास्तव इथे मात्र आपण पाहतोय हा वळण घेणारा चेंडू जो मात्र इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल.
दुसऱ्या षटकामध्ये जिथे मात्र मी म्हणेन की धाबांवरती लगाम लगावला विशालने, धाबा त्याने रोखल्या. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल त्यावर मात्र घेतली जाणारी एक सिंगल. पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 आल्या, या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये केवळ आणि केवळ नाममात्र 7 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. ती विकेट प्राप्त केली विशालने. 21 धावा फलकावरती आहेत, एक फलंदाज बाद. टॉस आल्यानंतर बॅटिंग करत असताना तासगाव टीम. एकवीस धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. 21 ऑन दी बोर्ड. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू. साटलेवाडी टीम कॅप्टन आणि कडापे सुपरस्टार. चला त्वरित आपण उपस्थित झाल्याची नोंद करून घ्या. कौस्तुभ दळवी गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक आयकॉन खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची नोंद करण्यात आलेली पाहायला मिळते. 21 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 10.50 करंट रन रेट आहे. धाबा तर चांगल्या बनल्यात असंही म्हणता येईल, कारण सकाळचं हे सत्र. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. कदम चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जतीन कदम करतोय. बॉलच्या मेरिटवरती त्याची बॅटिंग पाहायला मिळाले. स्ट्रोक सिलेक्शन चांगले आहेत. इनसाइड आउट चांगल्या रीतीने तो खेळत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 22. यावेळेचा बॉल ऑन साईडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येथे तैनात पाहायला मिळतो. एक सिंगल येईल. एकेरीच्या मदतीने संघातील धावसंख्येमध्ये भर. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती जसा फेरबदल झाला, चांगली गोलंदाजी इथे कौस्तुभ करतोय. यावेळेला बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. जतीन कदम बॅक टू द पॅव्हेलियन. अजय मराजगे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अजय मराजगेला आपण पाहत आहोत. खालापूर तालुक्यातील आणखीन एक प्रतिष्ठित असा खेळाडू. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो. एका बाजूला कडाबे सुपरस्टार आणि साटलेवाडी. धाव फलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिला तर 23 बांधल्या. 2 फलंदाज बाद झाल्यात. एका बाजूला जतीन कदम आणि त्याच्या साथीला संदेश मुंडे तंबूच्या आचऱ्याला बरदत असताना पाहायला मिळालेले आहेत. पुढचा बॉल सॉफ्ट हँड ड्रायव्हिंग लेनवरचा बॉल होता. ज्युसी हाफ बॉल घेतला. फ्रंट लेगला पुढे आणलाय. सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न झालाय. सेकंड रन. दिवसा ढवळ्या धावांची चोरी झाली मैदानाच्या आतमधून. धावा आल्या त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 25 ऑन दी बोर्ड आहेत. सुरुवात चांगलीच झालेली पाहायला मिळाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला आणि अगदी त्याच वेळेला विकेट गमावल्यानंतरही धावांचा कुठे तुटवडा पाहायला मिळालेला नाहीये. रणनीती चांगली. अजय मराजगे मैदानावरती दाखल झालाय. आणखीन एक प्रतिती यश असा खेळाडू. पुढचा बॉल कमी गतीचा होता. लेट कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. तिथे फंबल झालाय. सिंगल. केवळ एकेरी धाव येते. या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी म्हणता येईल कौस्तुभ दळवीची. टप्पा चांगला आहे. रिदम चांगला आहे. फॉलो थ्रू चांगला आहे. बॉल वळवल्यात त्याने. खेळपट्टीचा वापर चांगला केलाय. पॅव्हेलियन एंडकडून ज्या ज्या वेळेला गोलंदाजी झाली आहे ना, त्या त्या वेळेला काही अंशी गुडले स्पॉटवरती काहीसा हिरवळ आहे आणि त्याचा वापर इथे करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. खेळपट्टीवरती असणाऱ्या भेगा दाखवण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांना केलेला पाहायला मिळाला. खरं तर विशाल त्या दर्जाची गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहिलं होतं. यावेळेचा बॉल शफल झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे.
शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतो. एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने 27 बनल्यात. पहिल्या षटकामध्ये धावांचा तुटवडा पडू दिला नाही. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये जिथे केवळ 7 आल्या, तिसऱ्या षटकाचा विचार केला तर धावांची जिथे मात्र केवळ 6 येत असताना पाहायला मिळाल्यात. एक आयकॉन खेळाडूने आयकॉनिक कामगिरी केली. 6 धावा, 1 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या. आणि खरं तर आता मात्र एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 27 आहेत. तासगाव संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. एक रणनीतीबद्ध कामकाज इथे करावं लागेल अजय मराजगेला. अजय मराजगे मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहत आहोत. खरं तर सातारा जिल्ह्याला बिलॉंग करणारा आणि एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी अनेक वर्ष सातत्याने पाहिलं जातं. खालापूर विभागाला तो बिलॉंग करतो. सातत्याने चांगलं क्रिकेट त्या विभागामध्ये देखील खेळताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, विशालचा पहिला चेंडू लोअर फुलटोस बनवला, ऑन साईडला टर्न केलाय. आघाडीचा फलंदाज सागरला आपण पाहत आहोत. सागरला तितकीशी स्ट्राईक मिळाली नाही. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल षटकार. सागर ठोकलेला पाहायला मिळाला होता, त्याला तितकीशी स्ट्राईक मिळाली नाही. इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, भान ठेवून योजना आखाव्या लागतील आणि बेभान होऊन त्या अंमलात आणणंही गरजेचं राहील. थोड्याच वेळामध्ये नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. धावफलकावरती धावा बनल्या ते 29, 29 ऑन दी बोर्ड. सागर बलकावडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती आहे. यावेळेचा बॉल इनसाइड आउट केलाय, उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक धक्का, फलंदाज आघाडीचा बॅटर सागर बाद. किरण वनगुळेला आपण पाहत आहोत. बॅटिंग साठी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. संघाचा नेता, दिशादर्शक, संघाचा तारणहार, टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. 29 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की हा संघ मुसंडी मारेल, जास्तीच्या धावा गोळा केल्या जातील, परंतु असं काही घडलेलं नाही. धावा थांबवण्यात आल्यात आणि एका क्षणाला आता मात्र धावा महाग झालेल्या पाहायला मिळाल्यात. अलीकडे सोनं महाग झालंय, परंतु इथे धावा महाग झाल्यात. यावेळेचा बॉल, आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि आपण आल्याची जाणीव करून दिलंय. किरणने आशेचा किरण इथे तेवत ठेवलं, त्याने ठोकला षटकार. टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, मैदानाच्या आतमध्ये येत असताना आत्मविश्वास या फलंदाजाचा द्विगुणित झालाय. किरणने षटकार ठोकला. लोअर फुलटोज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल. एकेरी धाव येते. संघाची धाव संख्या 36 धावा धावफलकावरती आहे. 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 4 चेंडूचा खेळ संपला. एकंदरीत अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे मात्र लेग ब्रेक झाला होता, पडल्यानंतर बाहेर निघाला. विशालची ही गोलंदाजीची खासियत राहिली आहे. टप्पा मिळाला त्याला, सुवर्ण मध्ये सापडलं. ही सातत्याने चांगली गोलंदाजी तो करताना पाहायला मिळाला. आपण नेहमी म्हणतो ना, पिक्चर मध्ये जेवढासा कटप्पा महत्वाचा आहे, क्रिकेटमध्ये तेवढासा टप्पाही महत्वाचा राहतो. आणि या चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी विशाल करतोय. डॉट बॉल आलाय. खोलातला बॉल, यष्टीरक्षकाचा वेध, आणखीन एक डॉट बॉल. भरधाव वेगाने गोलंदाजी केली, चकित आणि भ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलकावरती 36, एंड ऑफ दी ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपला. 36 लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना तासगाव संघ
36 धावा धावलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 6. चौथं षटक काही अंशी महागडं राहिलं जरूर, परंतु गोलंदाजांचा अद्याप वर चष्माच पाहायला मिळालाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक अपवाद होतं, तिथून पुढे धावा थांबवण्याचा प्रयत्न सातत्याने होत असताना पाहायला मिळाला. निखिल घाडगे गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळेल. निखिल घाडगेला इन्व्हाइट करण्यात आलं. एक जीवदान त्याने दिलं होतं प्रतिस्पर्धी संघाला. यावेळेचा बॉल किरण थांबायला तयार नाहीये. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. मोठा फटका येतोय, षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ऑन साइडला टर्न केला. 2 षटकार, 1 डबल. एकंदरीत 3 बॉल त्याने फेस केलेले पाहायला मिळालेत. तेरावरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 3 बॉल फेस केलेले आहेत. 2 षटकार. कर्णधार, टीमचा नेता, दिशादर्शक, तारणहार अफलातून बॅटिंग करतोय. किरण वनगुळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अफलातून स्ट्रोक त्याने केसलेत. यावेळेला समोर केला होता, डाऊन ग्राउंड, सिंगल निश्चित. अजय आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल का? इथे काय घडलं जात आहे? अडचणी वाढल्या होत्या. इथे प्रथम दर्शनी भासलत होतं ही धाव कंप्लीट होऊ शकणार नाही. धावफलकावरती केवळ सिंगल येते. धावफलकावरती आपण पाहिलं तर 43 बनल्यात. 43 ऑन दी बोर्ड. 3 फलंदाज बाद, 43 धावा. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष देतोय. लिस्ट आमच्यापर्यंत देऊ द्या. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत यायला हवी. कडापे सुपरस्टार आणि साटलेवाडी टीमची आयकॉन लिस्ट आणि लिस्ट आमच्यापर्यंत आली. हा बॉल उजव्या बाहेर, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. अजय महाराज गेला. इथे आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धक्का, आणखीन एक चौथा फलंदाज. 43 वरती बाद. फलकावरती तेजस कदम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतं. खरं तर किरणला जास्तीची स्ट्राईक वरती आणणं ही गरजेचं होतं, कारण ज्या रीतीने तो फॉर्मामध्ये आहे, ज्या रीतीने त्याने बॅटिंग केलेली पाहायला मिळाली आहे. 43 धावा फलकावरती बनल्यात आणि त्याचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा पाहायला मिळाला आहे. या धावसंख्येमध्ये मोठी फटकेबाजी देखील तो करतो आहे. चांगले स्ट्रोक अटेम्प्ट त्याने केलेत. खुलातला बॉल, बॅटची कडा, यष्टिरक्षकाचा वेध, धाव मिळणार नाही. किंबहुना धावच घेतलेली नाही आहे कर्णधाराने. किरण स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. धावफलकावरती धावा 43 आहेत. शेवटचे काही चेंडूचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. शेवटचे महत्वाचे बॉल अजूनही बाकी राहिलेत आणि या पूर्वार्धातील फटकेबाजी मोठी होईल का? यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय, स्ट्रेट मारलाय, ग्रेट मारलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. This man doing fantastic job for his team. सातत्याने धावा गोळा करतोय, मोठी फटकेबाजी करतोय. षटकार आणि षटकारांमध्ये डील करणं त्याला पसंत आहे. खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी. किरण यावेळेला टर्न केलाय, अलॉंग विथ कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगलला डबल मध्ये करण्याचा प्रयत्न. इथे दुसरी धाव अंगलट येईल का? डीआरएची मागणी करण्यात आली आहे. सागर मोहिते यांच्या माध्यमातून हा निर्णय येथे डीआरएचा कॉल करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. या आपण टेक्निकल रूमकडे वळतो आहोत. 49 नंतर 1 काउंट केली तर 50 तर बनलेल्या आहेत. या बॉलवरती या दुसऱ्या धावेचा रिझल्ट येणं बाकी आहे. चला आपण टॉसकडे वळतो आहोत. नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. कडापे सुपरस्टार आणि त्याच्या अगेन्स्ट साटलेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉसकडे प्रक्रिया पार पाडणार आहोत.
टॉस करण्यासाठी आपण इन्व्हाइट करूयात टार्गेट या मॅच मध्ये सेट झालाय. 52 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी वरती आलेत. आपण टॉस करत आहोत. श्री बापूजी बुवा सुपरस्टार कडापे आणि त्याच्या अगेन्स्ट एका बाजूला पाहायला मिळेल ती साटलेवाडी या दोन संघांदरम्यानची लढत आहे. टॉस आपण करत आहोत. नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच महत्वाचा सामना जो मात्र पाहायला मिळणार आहे. टॉस करण्यात येत असताना आपण पाहत आहोत खर तर एक महत्वाची मॅच. नेक्स्ट सामना जिथे मात्र महत्वाचा पाहायला मिळेल. आणखीन एक दर्जेदार संघ जी बांधणी करण्यात आलेली पाहायला मिळते. एका बाजूला कडापे आणि त्याच्या अगेन्स्ट साटलेवाडी. टॉस झाला. टॉस जिंकलाय कडापे टीमने. डिसिजन घ्या आणि त्वरित अंमलबजावणी देखील करा. क्षेत्ररक्षणाचा निर्णय तो मात्र घेण्यात येत असताना पाहायला मिळतोय. दक्षिण रायगडाचं भगवे वादळ माननीय नामदार श्री भरतशेठ गोगावले साहेब, महाराष्ट्र राज्य मंत्री, मंत्री रोजगार हमी, फलोत्पादन, खार भूमी महाराष्ट्र राज्य, ज्यांच्या नावाचं आणि कार्याचं गौरव करणाऱ्या टी शर्ट्स आपण पाहत आहोत जे परिधान केलेल्या संघांना पाहायला मिळतात. चला त्वरित आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आणि बॉल त्वरित उपलब्ध करून द्या. चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी याकडे लक्ष वेधून मी आघाडीचं बॅटर होय त्वरित मैदानाच्या आतमध्ये आलेले पाहायला मिळतात. अजय मराजगे याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात आलेला पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 52 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. अमोल वाडवळ आणि त्याच्या साथीला विशालला वानडेला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. आणखीन आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आयकॉन टू आयकॉन अशी भिडंत इथे निश्चित पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आरके चषक 2026 आपण पाहत आहोत. स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहत आहोत. चला सुरुवात होईल सेकंड इनिंगला. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि जिथे मात्र गोलंदाजी मार्क वरती अजय मराजगेला आपण पाहत आहोत. तो दाखल होत असताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकाच्या दरम्यान एक दमदार असं आयोजन आणि नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण पाहत आहोत. संपूर्ण मराठी समाजाला एकत्रित करणारी, अगदी त्याच वेळेला आपली परंपरा, संस्कृती आणि प्रतिष्ठेचे हे आयोजन आपण या गुजरात नगरीमध्ये पाहत आहोत. गुजरातच्या सुरत मधील रांधेरी या ठिकाणावरती आपण आहोत आणि खरं तर सुलतानिया जिमखान्यामध्ये हा क्रिकेटचा कारभार रंगत असताना पाहायला मिळतो. सोहळा आणि एक उत्सव आपण पाहत आहोत. ISPL देखील या सुरत नगरीमध्ये रंगते, त्याची चर्चा सातत्याने होते. सामन्याला सुरुवात अजय मराजगे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईकला अमोल. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 52 रनचं टार्गेट. इरादे किती मजबूत आहेत आणि मोठे आहेत हे निश्चितच पाहायला मिळेल, कारण एक महत्वाचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. उजव्या शीच्या बाहेर वर फॅन्टास्टिक स्टार्ट. पूर्वार्धातील पहिल्या बॉलवरती चौकार आला. उत्तरार्धालाही सुरुवात चौकारानच झाली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
जशास तसं प्रत्युत्तर इथे मिळणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न फलंदाज अमोल वाडवळने केलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल चौकार त्याने ठोकला. आतमध्ये येणारा बॉल बॅटची आतली कडा चायनीज कड घेतली आहे फाईन लेगला. चेंडू ट्रॅव्हल झाला सिंगल मिळते दुहेरीचा प्रयत्न किरण किरण फेकी करेल तद्वर घेतली गेलेली केवळ एकेरी धाव इथे पाहायला मिळते आहे. 5 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. एकंदरीत पूर्वार्धाचा विचार करायचा झाला तर पूर्वार्धातील पहिल्या 2 मध्ये 10 आल्या होत्या. उत्तरार्धातील पहिल्या 2 मध्ये केवळ 5 आलेल्या पाहायला मिळाल्यात. परंतु एक फॅन्टास्टिक सुरुवात असंही म्हणता येईल. जशास तसं प्रत्युत्तर इथे दिलंय. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. एक कश्मकश भरा मुकाबला. इथे काटे की टक्कर तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल ऑन साइडला टॉप ऑफ द बाउन्स आले. मिड विकेटला केला सिंगल या ठिकाणी तैनात. एकेरी धाव जतीन कदम बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतोय. काही खेळाडू त्यांच्या पर्सनॅलिटीने, काही खेळाडू त्यांच्या हावभावाने, काही खेळाडू त्यांच्या ड्रेस कोडने, परंतु काही खेळाडू त्यांच्या हेअरस्टाईलने तितकेसे प्रचलित आहेत. आणि जतीन कदम कदाचित या मैदानावरती त्याच्या हेअरस्टाईलने ओळखला जाईल. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. कबसला खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक दर्जेदार झालं. धावा रोखल्या जातात. एक एक धाव महत्वाची आहे. रन है सोना उसे कभी नहीं खोना हेच सांगण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. एका धावेने संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल आली. संघाची धाव संख्या 7 धावा धावलकावरती आहेत. 7 ऑन दी बोर्ड. यावेळेला दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न किरण चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला कर्णधाराने. किरण वाळूने झेल टिपला. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज आघाडीचा बॅटर विशाल भात. इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे झाला होता. खरं तर विशाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आधुनिकतेचा आविष्कार. हे मॉडर्न डे क्रिकेट आहे आणि मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आधुनिकतेचा आविष्कार सातत्याने आपण पाहतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष राणे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हर्ष राणे 3ऱ्या क्रमांकावरती एक युवा आणि उद्योन्मुख खेळाडू आहे. तो बॅटिंगसाठी मैदानावरती येत असताना पाहायला मिळतोय. आता आयकॉनच्या साथीने त्याचा खेळ कसा बहरात येईल याची चर्चा निश्चित होईल. एका बाजूला आयकॉन खेळाडू गोलंदाजी करतोय अजय मराजगीला आपण पाहतोय. कालापूर विभागातील आणखीन एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल घेऊन तो सज्ज होईल. हाफ ट्रॅकर होता. पिश होता. पनिश करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज हर्ष राणे आला तसाच गेलाय. बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभला दाखल होत असताना आपण पाहत आहोत. आयकॉन खेळाडू आहे कौस्तुभ दळवी. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मध्ये देखील आपण जिथे मनीष तात्रेला पाहणार आहात. आज मला वाटतं खालापूरकरांनी जास्तीची याच गोष्टीकडे कल ठेवलाय की आयकॉन खेळाडू खेळणार तर याच तालुक्यातले की काय. मनीष तात्रे देखील तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहे. आदित्य पाटील आयकॉन खेळाडू म्हणून खेळेल. एका बाजूला आयकॉन खेळाडू मध्ये जिथे तुम्ही अक्षय निवातेला पाहणार आहात. सौरभ पवार एकंदरीत आयकॉन खेळाडू म्हणून खेळती. संदेश मुंडे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती आपल्या फिजिकल फिटनेसच्या जोरावरती
आयकॉन खेळाडू हे लगातारचे 2 षटक हाताळू शकतात याच्याकडे मी लक्ष वेधेन, परंतु तिसरं षटक आयकॉनला दिलं जाऊ शकणार नाही याच्याकडे लक्ष वेधूयात. संदेश मुंडे गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. संदेश मुंडेला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. खरं तर एक महत्वाचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. भरधाव वेगाने गोलंदाजी करतो. संदेश मुंडेकडे व्हेरिएशन चांगला आहे, त्याच्याकडे टोक रश चांगले आहेत, बॉल वळवतो. किंबहुना अगदी त्याच वेळेला भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा संदेश मुंडेला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. चांबारली एक्सप्रेस गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होईल. मुंडे परिवाराने ही परंपरा नेहमी जपलेली पाहायला मिळाली आहे. सातत्याने मग कोणताही सण उत्सव असू द्यात अगदी थाटाने या आपण मुंडे परिवाराला साजरा करताना आपण नेहमी पाहिलंय. त्यापैकी एक मुंडे संदेश गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतं. धावफलकावरती धावा केवळ आणि केवळ नाममात्र 7 बनलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झाले. संदेश घाई व्हायला हवी याकडे लक्ष वेधूयात, कारण एकंदरीत आज 16 संघ खेळत आहेत. 15 मॅचेस कव्हर होतील. 15 मॅचचा आणि एक सर्वाधिक मोठं शेड्यूल आहे. चला घाई करा, सुरुवात होऊ द्या. स्ट्राईक रेंजला आपण जिथे पाहत आहोत बॅटर अजय अमोल वाडवळ आहे. यावेळेचा पहिला बॉल उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक जतीन कदम चेंडूच्या खाली आलाय. मोठी सफलता. पहिल्याच बॉलवरती संदेशला सफलता प्राप्त झाली. फलंदाज बाद. पहिला धक्का इथे मोठा धक्का लागला. पहिला म्हणेन या षटकातील पहिला. एकंदरीत 3 बाद झालेत. 7ला 3. ही लडखडती सुरुवात. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. एक ढिसाळ कामगिरी फलंदाजांची इथे पाहायला मिळाली आहे. अविनाश सावळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. अविनाश सावळे पुढचा बॉल. संदेशचा हा चेंडू बॅटची आउटसाइड एज. कॅप्टन आहे त्या ठिकाणी किरण. काहीतरी हलगर्जीपणा त्याच्याकडून पाहायला मिळाला. एकाच हाताने बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न. जिथे 1 होती तिथे 2 गेल्यात. 2 धावा निश्चित. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती 9. 3 फलंदाज बाद. संदेश मुंडे काठा बदलणारी गोलंदाजी करतो नेहमीच. सातत्याने त्याचा टप्पा चांगलाच पाहायला मिळाला. त्याचा फॉलो थ्रू, त्याचा रिदम. परंतु चांबार्लीकरांनी गेले काही दिवसांमध्ये ना आपल्या पिठाची गिरणी बदलली आहे त्यांनी. यावेळेचा बॉल प्लेड ऑन. 1 मोर विकेट डाऊन. अविनाश देखील होतो बाद. आणखीन एक धक्का. 4था फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. बैटिंग साठी येत असताना पाहायला मिळेल. चलो बच्चे कंपनी, आपकी पतंग भी ली जाएगी और आपको भी. अभी कोई भी अंदर नहीं आएगा. चाहे पतंग जाए या बॉल जाए, कोई भी अंदर नहीं आएगा. धावफलकावरती धावा 9 आहेत. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. नवीन बॅटर मैदानावरती निखिल येतो. निखिल गाडगे
6व्या क्रमांकावरचा बॅटर मैदानावरती आलाय. संदेशचा हा बॉल वेगाने वेगाने पाहायला मिळाला होता. सुवर्ण मध्ये आता त्याला सापडलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकतोय, वेगाने गोलंदाजी करतोय. डॉट बॉल येत असताना इथे पाहायला मिळाले. भरधाव वेग त्याचा इथे पाहायला मिळालाय. केवळ 2 धावा या षटकामध्ये एकंदरीत खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. 2 विकेट त्याने बाद केल्यात. भरधाव वेगाने गोलंदाजी करतोय संदेश मुंडे. यावेळेचा बॅटची आउटसाइड एज यष्टीरक्षक पाहत राहिला. कॅच व्हायला हवी होती, यष्टीरक्षकाने सोडून दिला. जणू काही डॉट बॉल आलाय. एकंदरीत धाव फलकावरती धावा आहेत त्या 9. या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा केवळ खर्च केला संदेश मुंडेने. 2 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या. वेग प्रचंड आहे. धावा रोखण्यामध्ये पठाईत असणारा गोलंदाज. तालुका स्तरीय क्रिकेट असू द्यात किंवा क्रिकेट असू द्यात, खुल्या गटाचं असू द्यात, आयकॉन खेळाडूचं सातत्याने खेळाडूला आपण खेळताना पाहायला मिळालंय. संघाचं नेतृत्व नेहमीच तो करत असताना पाहायला मिळतो. मग ग्रामीण स्तरावरती देखील त्याचं क्रिकेट नेहमी चांगलं राहिलंय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल होतोय. वेग प्रचंड आहे. 2 धावा या षटकामध्ये आल्या. धाव फलकावरती मांडल्या त्या 9. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 फलंदाज बाद. बॅकफूट वरती डॉमिनेट केलंय अन्वी एंटरप्राइजेस नारायण गाव या टीमला. धाव फलकावरती त्या 9. 4 फलंदाज बाद. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. श्री बापूजी बुवा सुपरस्टार कडापे या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळेल. फलकावरती 9 आहेत. गोलंदाजी मध्ये फेरबदल करण्यात आला. संघाचा नेता गोलंदाजी मार्कमध्ये किरण दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. किरण वनगुले गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 त्याला इन्व्हाइट करण्यात आलेला पाहायला मिळत आहे. महत्वाची मॅच, मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची या स्पर्धेतील एक एक क्षण सर्वाधिक महत्वाचा राहणार आहे. धाव फलकावरती धावा केवळ 9 बनल्यात. गोलंदाजी मार्कमध्ये किरण दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर अवांतर चेंडू येतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केले. चेंडू अवांतर आलाय. गोलंदाजी मार्कमध्ये किरण येतो. उंचपुरा असा खेळाडू. हाईट चांगली आहे. रिदम त्याचाही चांगला पाहायला मिळाला. पहिला बॉल चांगल्या डाटणीचा त्याने आता आलाय. फलकावरती धावा केवळ आणि केवळ 9 आहेत. 10 आहेत. 10 ऑन दी बोर्ड आहेत. 10ला 4 बाद. यावेळेचा बॉल वेगाचा वापर केला. चेंडूला पाठवून दिलं, हुक केलं आणि धावांना बुक केलाय. ठोकला आकर्षक षटकार. आणि चेंडू नेहमीच आकाशाशी गप्पा करतो. हा खूप टप्पा होता. बॅकफुटला आला. वेगाचा वापर चांगला केला. क्रीजचा वापर चांगला केला. हँड अँड कॉर्डिनेशन इथे चांगलं पाहायला मिळालं. फलंदाज मैदानावरती आयकॉन खेळाडू कौस्तुभ दळवी खेळतोय. षटकार आला त्याच्या बॅटमधून. सुरुवात त्यांनी दमदार कडून दिली आहे. 16 धावा धाव फलकावरती आहेत. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये वारंवार कुठे ना कुठेतरी फेरबदल होत असताना क्षेत्ररक्षणातील आपण पाहिलेत. अजय थोडीशी घाई व्हायला हवी. या सत्राला आणि या मॅचला थोडासा जास्तीचा विलंब झालाय. याकडे लक्ष वेधूयात. 15 मॅचेसचा शेड्यूल आहे आणि लवकरात लवकर तो संपायला हवा. थोडीशी घाई करा. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला समोर लावला. उंच गेलाय. लांब नाही. संदेशचा कॉल आहे. तो चेंडूच्या खाली येतोय.
कॅच ऑफ. दोघांची शेती आणि दोघांनी केली माती. चला आज मकर संक्रांतीच्या ओळी चांगल्या ऐकायला मिळणार आहेत मैदानाच्या आतमधून, कारण क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे त्याच्यासाठी खास आकर्षणाची बाब. त्याने कॅच सोडलेला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिलं तर एकंदरीत 18 बनलेले आहेत. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. किरण गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर होता. दिशाहीन राहिला. कौस्तुभने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. याचं कारण राहिलं की बॉल अवांतर जातो त्याला ठाऊक होतं, कारण याआधी त्याने इम्प्रोवायझिंग स्ट्रोक चांगला केला होता. प्रयत्न करायला काही हरकत नव्हती. अवांतर धाव देऊन जाईल संघाची धावसंख्येमध्ये भर. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप मोठा आहे. होणार नाही धावांचा तोटा. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न इथे घाई गडबड. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. फलंदाज निखिल घाडगे बाद. समोर येऊ द्यात त्यांना एकटा बास. या रन चेस मध्ये धुआंधार फटकेबाजी करतोय अफलातून. कव्हर ड्राइव्ह चौकार. कौस्तुभ छोटा पॅकेट बडा धमाका. छोट्या चणीच आहे परंतु स्ट्रोक सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालंय. स्लो वरवान उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा भेद घेईल. धावफलकावरती धावा एकंदरीत 24 बनल्यात. अजूनही विजयासाठी 28 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. येणाऱ्या 13 बॉलचा खेळ शेष आहे. 13 चेंडू आणि 28 धावा. चेसेबल धावसंख्या होती परंतु बॅटर उभे राहिले नाही. कौस्तुभ चांगल्या दर्जाचा खेळ साकारतोय. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे मात्र थड मांडला. कौस्तुभ दळवीच्या बॅटमधून आणखीन एक दमदार वजनदार शानदार चौकार. संदेश मुंडे गोलंदाजी मार्क वरती आला तर भल्या भल्यांना घाम पुरणारा संदेश मुंडे मागील षटकामध्ये ज्याने 2 धावांचे षटक टाकलंय. 3 विकेट त्याने मागील षटकामध्ये मिळवलेले आहेत. 2 विकेट त्याच्या नावावरती राहिले आहेत आणि त्याचं षटक महत्वाचं राहणार आहे. 12 बॉल 24 ची आवश्यकता. मॅच मध्ये संघ पाहायला मिळतोय. अजूनही सामना संपलेला नाही आहे. अनवी एंटरप्राइजेस नारायणगाव या टीमचा आयकॉन खेळाडू. छोट्या चणीचा छोटा पॅकेट बडा धमाका. बॅटिंग चांगलीच केली आहे इथे कौस्तुभ दळवीने परंतु त्याला साथ द्यायला हवी. मध्यंतरी ज्या वेळेला मला आठवतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या वेळेला बनली त्यावेळेला एक थीम सॉन्ग जास्तीच्या चर्चेचं आलं होतं, माझ्या राजाला साथ द्या. हा संघ म्हणत असेल की कौस्तुभ दळवीलाही साथ द्यायला हवी, कारण ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय, ज्या रीतीने त्याचा एफर्ट्स पाहायला मिळालेत, एफर्टलेस स्ट्रोक त्याने केलेले आहेत. इनसाइड आउट चांगले स्ट्रोक तो खेळतोय. बॉलच्या मेरिट वरती खेळतोय. छोटा आहे
छोट्या चणीचे वामन मूर्ती जे खेळाडू असतात ते नेहमी बेदरकार फटकेबाजी करतात. गोलंदाजांवरती नामुष्की उडावली आहे त्याने. भरधाव फटकेबाजी तो करतोय. एकंदरीत त्याचा विचार आपण केला तर 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जवळपास 16 धावसंख्येवरती तो नॉटआउट बॅटिंग करतोय. 5 बॉल त्याने फेस केलेले पाहायला मिळाल्यात. धाव फलकावरती धावा बनल्यात त्या 28. विजयासाठी अजूनही 24 ची गरज. 12 बॉल आणि 24 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणील वांजळेला आपण पाहत आहोत. संदेश मुंडे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. या षटकामध्ये जास्तीच्या धावा गोळा कराव्या लागणार आहेत. पहिला बॉल पहिला चेंडू यष्टीरक्षकाचा वेग घेईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं पसंत करतोय फलंदाज अर्थात कौस्तुभ दळवी. स्वतः स्ट्राईक इन वरती येईल आणि प्रणील होईल बाद. मित्रमंडळ सुरत गुजरात आयोजित असणारे आरके चषक आपण पाहत आहोत. धाव फलकावरती धावा तिथे मात्र एकंदरीत 28 आहेत. सुशील वांजळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सुशील वांजळेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. येणारे 11 बॉल आणि 24 ची गरज. कौस्तुभ दळवी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आहे. कौस्तुभला आपण पाहतो जिथे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. 16 धावा 5 बॉल मध्ये ज्या फलंदाजाने बनवल्या त्याच्यासाठी 11 बॉल आणि 24 धावा बनवणं ही बाब अवघड नाहीये. परंतु चांगला खेळ साकारावा लागेल. उजव्या शीच्या बाहेर पहा. सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन इथे केलेलं पाहायला मिळालंय. उजव्या शीच्या बाहेर बॉल ठेवल्यात. वेगाने गोलंदाजी केली आहे. टप्पा चांगला आहे. रिदम चांगला आहे. बॉलवरती करडी नजर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने फलंदाज कौस्तुभचा पाहायला मिळाला. परंतु त्याच्यापासून दूर ठेवल्यात हे चेंडू. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला चेंडू ट्राबल झाला. क्षेत्ररक्षक घेतोय अजय महाराजगे. तदभर घेतली जाणारी एक सिंगल. विजयासाठी 23 ची गरज. 9 बॉलचा खेळ शेष. 9 चेंडू 23 धावा. संघाचे साथीदार म्हणत असतील आता तूच काहीतरी कर भावा कौस्तुभ दळवीसाठी. कारण ज्या रीतीने त्याने परफॉर्मन्स केला ज्या रीतीने त्याने धावा गोळा केलेल्या आहेत आशेचं किरण आहे एकंदरीत तो मैदानाच्या आतमध्ये ज्याला आपण पाहत आहोत. विजयासाठी 23 ची गरज. 9 चेंडूचा खेळ शेष. संदेश मुंडे लोअर फुल टोज आहे. समोर मारलाय. फुल टोल वसूल केला. डाऊन द ग्राउंड. धावा मिळतील त्या 4. हा येतोय खणखणीत चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. लोअर फुलटोस बॉल डाऊन द ग्राउंड. जिथे मात्र अजूनही 19 ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. येणारे बॉल राहिले 8. 8 चेंडू आणि 19 ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. संदेश मुंडे उजव्या सीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. एक तेरी तो एक मेरी असं सांगण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ असाच आहे. कधी फलंदाजांचा कधी गोलंदाजांचा हे नेहमीच पाहायला मिळालं. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण हेच पाहतोय. डॉट बॉल आला. संदेश मुंडे येणारे एकंदरीत आपण पाहिलं ना तर 7 बॉलचा खेळ शेष आहे. 18 ची गरज. 19 ची गरज. यावेळेला कमी गतीचा दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. जास्तीचा वळवण्याचा प्रयत्न. अवांतर धावा येतात. 18 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. वारंवार याच गोष्टीकडे कल राहिलाय. कॉरिडॉर मेंटेन करायचा. उजव्या सीच्या बाहेर बॉल ठेवायचा आहे याकडेच कल पाहायला मिळतो आहे मैदानाच्या आतमध्ये संदेश मुंडेचा. धाव फलकावरती धावा एकेरीच्या मदतीने भर पडली आहे. 34 बनल्यात. पुढचा बॉल. 18 ची आवश्यकता. शेवटचा बॉल. इथे एकंदरीत डॉट आलाय. उर्वरित 6 चेंडू आणि 18 ची गरज. 6 गेंदे और जीत के लिए 18 की जरूरत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. मधुर संगीत ऐकू.
समालोचका सर्वाधिक लांब अंपायर तुमच्या हातात इंजेक्शन असायला जावा तुम्ही टोचा. थोडी घाई व्हायला हवी. 6 बॉल आणि 18ची गरज. 6 बॉल 18ची आवश्यकता. धाव फलकावरती धावा एकंदरीत 34 बनलेल्या आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला. त्याला तयारीला लागा. पुढचा सामन्याचा टॉस झालेला आहे. चला याकडे लक्ष वेधेन मी. सागर बलकावडे गोलंदाजी मार्कवरती. सागरला आपण पाहत आहोत. चला घाई व्हायला हवी. या मॅच मध्ये जास्तीचा वेळ गेला. 1 ते 1.5 तास व्हायला लागलाय. जवळपास 1.5 तास उलटून गेलेला आहे. या मॅच मध्ये जास्तीचा वेळ खर्च झालेला आहे. सागर कौस्तुभ दळवीला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. 6 बॉल 18ची गरज. 6 चेंडू आणि 18 धावा. 6 बॉल 18ची गरज. लो फुलटो आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक ना सिंगल घेण्याचा प्रयत्न झालेला नाही. 5 बॉल 18. 5 चेंडू आणि 18 धावा. कौस्तुभ दळवी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. आत्मविश्वास त्याचा पहा. ही सामना त्याला लवकरात लवकर संपवायचा आहे. मॅच त्यालाही संपवणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तो ज्या रीतीने बॅटिंग करतोय. 5 बॉल 18ची गरज. वारंवार इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळत. पुढचा बॉल. चला थोडी घाई होऊ द्या सागर. धाव फलकावरती धावा जिथे मात्र आपण 34 पाहतोय. पुढचा बॉल. लो फुलटोज इनसाइड आउट. डीप पेक्षा खबरला क्षेत्ररक्षक नाहीये. 4 बॉल आता मात्र 14ची गरज. तीन बॉल 14ची गरज. सामन्यामध्ये रंग भरण्याचा प्रयत्न एकमात्र खेळाडू कौस्तुभ दळवीने केलेला पाहायला मिळालाय. चला हरकत नाही आहे सागर. 3 बॉल होऊन जातील तुमचे. 3 बॉल आणि 14ची आवश्यकता आहे. ओरडे विकेटने यावेळेला उंच गेलाय. लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. दोघेही आले त्या ठिकाणी परंतु चेंडू इथे सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. धावा मिळतात. धावा वेगाने आल्यात. एकंदरीत 3 कंप्लीट झाल्या का? होय 3 तर पूर्ण झाल्या. 4थीचा प्रयत्न. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. येणारे बॉल राहिले ते अर्थात 2 बॉल आणि विजयासाठी 11. हॅलो 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 धाव फलकावरती धावा या तिहेरीच्या मदतीने 41 बनल्यात. येणारे चेंडू राहिले ते 2 बॉल आणि 11ची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 11 धावा. नवीन बॅटर मैदानावरती. विनायक उभे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना लोअर फुलटोज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बेस्ट साईड. नो बॉल. मोक्याच्या क्षणी नो बॉल आलाय. आता 2 बॉल आणि विजयासाठी 10ची आवश्यकता आहे. गोलंदाजाने केलं तर केलं काय? स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतले की काय? येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 10ची गरज. फ्रीहिटचा बॉल आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. पहिला सामन्यामध्ये रंग भरलेत. पहिली मॅच अशी जर का झाली तर उर्वरित 14 मॅचेस कशा होतील आजच्या रात्रीतील दिवसातील.
प्रीतचा बॉल बॅटची आतली कडा यष्टीरक्षक स्वतः आपला हदर दबाबीपणा दाखवतो. एक बॉल आता मात्र 10ची गरज. एक चेंडू आणि 10ची गरज. एक बॉल 10. एक चेंडू आणि 10ची आवश्यकता. पुढचा चेंडू. एक चेंडू 10ची आवश्यकता. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. सामना इथे जिंकला जातोय. तो तासगाव या टीमने एक मोठं यश इथे संपादन केलंय. 9 धावेने हा सामना इथे जिंकला. हॅलो 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 काय साऊंड दे ना थोडा. साऊंड आवाज दे. आवाज इसको आवाज दे. हॅलो 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 फुल आवाज फुल. हॅलो इधर से भी